सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। महाराष्ट्रातील तमाम जनतेला हे नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि आरोग्याचं जावो अशा मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो। खरं म्हणजे ठाण्यामध्ये नवीन वर्षाची सुरुवात आणि वर्षाचा समारोप 31 डिसेंबर दरवर्षी रक्तदान करून रक्तदाते साजरा करतात। खरं म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात होते, परंतु धर्मवीर आनंदीगे साहेबांनी 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाची सुरुवात रक्तदान शिबिराने सुरू केली। गेले 29 वर्ष अविरतपणे 31 डिसेंबर हा रक्तदान शिबिराने साजरा केला जातो। ही एक अनोखी परंपरा आहे आणि जगावेगळी खऱ्या अर्थाने ही परंपरा जोपासण्याचं काम या ठिकाणी रक्तदाते करतात। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून रक्तदाते निमंत्रण न देता स्वतःहून येतात आणि या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होतात। अनेक रक्तदात्यांनी 25 वेळा, 50 वेळा, 100 वेळा अशा प्रकारचं रक्तदान या शिबिरामध्ये केलेलं आहे आणि अनेक लोकांना रक्तकर्ण पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे। आणि म्हणून मला या ठिकाणी आनंद होतोय की या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदाता म्हणून सहभागी होण्याचा देखील संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली। हे केवळ आणि केवळ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जी काही समाजसेवेची धुरा खांद्यावर घेतली होती, हा रक्तदान शिबिराचा यज्ञकुंड जो आहे हा अखंडपणे या ठिकाणी सुरू ठेवण्याचं काम आमचे सर्व कार्यकर्ते करतायत। महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास या महाराष्ट्राला देशामध्ये नंबर 1चं राज्य आपलं आहेच, आणखी त्याच्यामध्ये भर कशी टाकता येईल अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या सरकारच्या माध्यमातून होईल आणि खऱ्या अर्थाने देशाचा विकास होतोय, देश पुढे जातोय आणि देशाचं नाव लौकिक जगभरामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करतायत आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा देखील सिंहाचा वाटा असला पाहिजे आणि म्हणून तो वाटा उचलण्याचं काम सरकार, शासन अतिशय प्रामाणिकपणे करेल।